राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणी अद्याप संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याच्या निषेधार्थ आज शिरपूर शहरात राजपूत समाजबांधव व मित्र परिवाराच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चात राजपूत समाजातील तरुण, समाजबांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान आंदोलनकर्त्यांनी संदीप राजपूत यांना न्याय मिळावा, आत्महत्येस कारणीभूत असलेल्या संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली। प्रशासनाला मिळालेले आहे त्या निवेदनावर निश्चितच कायदेशीर कारवाई करण्यात येईल। मी कालपासून पोलीस प्रशासनाची जी भूमिका आहे ती याच्यापूर्वीही निक्षून सांगितलेली आहे व ठामपणे सांगितलेली आहे। आम्ही याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करणार आहोत। मी हे समजून सांगण्यासाठी आपल्याकडनं आलेले जे 2 वकील बांधव होतो त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। जे मला वाटतं रात्री होते, रात्री बरेच मी 3, 3:30, 4 पर्यंत आपण इथे कन्व्हर्सेशन झालेलं आहे। प्रत्येक जे डेलिगेशन आलेलं आहे भेटलेलं आहे, मी त्यांच्या प्रत्येकाला वेळ दिलेला आहे। काल जसं सांगत होतो आम्हाला फक्त 2 आणि 2च दिवस द्या, कालच्या त्याच्यामध्ये 1 दिवसाचा अंतर्भाव होता। मी पुन्हा तीच माहिती सांगतो का पुढच्या 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या निवेदनावर निश्चित तुमच्या समक्ष, तुम्हाला जर काही याच्यामध्ये शंका असतील तुमच्या समक्ष सर्व गोष्टी होतील। मी जे काही सांगितलं तपासाची भूमिका असेल आमची, मी प्रत्येक ठिकाणी सांगितलेली आहे। माझी आपल्या सर्व राजपूत बांधवांना विनंती राहील की ज्या प्रकारे तुम्ही शांततेने इथपर्यंत आलेले आहात, आमची पोलीस प्रशासनाची भूमिका मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे। तुमचे निवेदनही मला प्राप्त आहे, त्याच्यावर निश्चित कायदेशीर कारवाई होईल। आदिवासी महिलांना त्रास देत शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात पीडित महिलांनाच लक्ष्य केले जात असल्याच्या आरोपामुळे आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर पीडित महिलांना न्याय मिळावा व त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये या मागणीसाठी शेकडो आदिवासी कार्यकर्ते व विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आज शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि निवेदन सादर केले। टायमाला एक व्हिडिओ व्हायरल करून गेला आहे। त्या व्हिडिओमध्ये बोललेला येतो संगीता पावरा, आशा पावरा, ते आम्ही दोघी आहे। गुन्हा दाखल केला होता म्हणून तो मारला। तो निर्दोष जर राहिला असता तर आज इथं उभा राहून तो बोलला असता आणि सांगायचा तो रूमवरती येऊन रात्री 8 वाजेला यायचा तो ड्रिंक करून आणि सांगायचा लग्नाचा ऑफर द्यायचा, शारीरिक संबंध बनवायचा प्रयत्न करायचा। तो आम्ही नाही सांगून दिलं, मग तो मरण्याची धमकी दिला। 8 तारखेला 2 दिवसाची मुदत दिली। 2 दिवसामध्ये परत आला तो 11 तारखेला। 11 तारखेला 11:40 आला तो। मला 5 वाजेपर्यंत टाइम देतो मी तुला, जर तू हो नाही बोलली ना मी मरून जाणार आणि तुझ्यावरच येणार। मी म्हटलं मी मुलं बाळवायली आहे। तू म्हणे काय झालं तुमचं समाज आदिवासी समाजामध्ये सगळं चालतं, तुमचा समाज तोच लायकीचा आहे असं बोलायला लागला आता आम्हाला। त्याच्यावरती कंप्लेंट पण दर्ज केली आहे आणि त्याला कडमसरे गावामध्ये मारलं पण आहे। मी स्वतः मारलंय त्याला, त्याने गलती केली होती म्हणून मी हात उठवला होता। एवढं सगळं तो करून उलट आमच्यावरती गुन्हा दाखल करताय, मग आम्ही न्याय मागायला कुठे जाऊ? आम्हाला न्याय पाहिजे। त्या दिवशी पण रात्री आला तर 8 वाजता हात पकडायची कोशिश करत होता, रेप करायची कोशिश करत होता, करू दिलं पाहिजे ते का त्याला? आज या ठिकाणी शिरपूर तालुक्यातून आदिवासी भागातील समस्त आदिवासी बांधव, विविध संघटनेचे पदाधिकारी, विविध पदावर काम करणारे पदाधिकारी हे सर्वजण या ठिकाणी मागील 2 दिवसापासून जी घटना घडली आहे त्या घटनेसाठी या ठिकाणी आमच्या ज्या आदिवासी भगिनी आहेत त्यांच्यावर कुठेतरी एक अन्याय होतोय। मागील 2-3 दिवसापासून एक घटनेचा त्या ठिकाणी विचारणा केली असता त्या भगिनींचं असं म्हणणं आहे की आम्हाला 8 तारखेला 9 तारखेला तो गडी त्या ठिकाणी येऊन 8 तारखेला ना ताई 9 तारखेला तो गडी त्या ठिकाणी प्रत्यक्ष रात्री गेला आणि रात्री जाऊन त्या महिलेला सांगायचा की माझ्याशी अगर तू लग्न करणार नाही तर मी मरून जाईन, हे ते स्वतः त्या भगिनी सांगतायत। अशा पद्धतीने एकतर्फी त्या महिलेवर दबाव टाकून त्यांचा मानसिक छळ करणे, त्यांना मानसिक ताण देणे आणि त्यांना एक परावृत्त करणे। उलट त्या भगिनी घाबरून गेलेल्या आहेत की असा अनोळखी माणूस येऊन आमच्याकडे जर अशी मागणी करत असेल आणि आमच्यावर दबाव टाकत असेल तर आम्ही कोणाकडे जायचं? तर ही नुसती आदिवासी भगिनी म्हणून नाही की एक महिला म्हणून आपण नुसते आदिवासी बांधव नाही, एखाद्या महिलेवर जर अत्याचार होत असेल तर समाज आणि कुठलं जात पात धर्म पंथ न बघता त्या महिलेच्या पाठीशी आपण सगळेजण
उभे राहायला पाहिजे ही आमची भावना आहे. आणि एखाद्या मुलावर एखाद्या इसमावर जर अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल, आम्ही हे म्हणत नाही की त्याची चौकशी करू नका, की त्यांनी गुन्हा केला असेल त्याची खरोखर चौकशी करा. तो जर त्या कुठलाही गुन्हा केला नसेल तर त्यालाही न्याय मिळाला पाहिजे, ही सुद्धा आमची भूमिका आहे. समस्त आदिवासी समाज बांधव, सामाजिक विविध संघटना असतील यांच्या वतीने आमच्या ज्या भगिनी आहेत, 2 भगिनी, यांच्यावर 7, 8, 11 तारखेपर्यंत जो अत्याचार झाला त्या संदर्भात विवाहित लग्न झालेली आमच्या 2 भगिनी आहेत. त्यांना आपत्ती असून जर कायद्याने जर त्यांनी जर सांगितलं असेल की माझ्याशी लग्न करून घे, हा अत्यंत चुकीचा शब्द आहे. कारण की त्यांचे पण मुलं बालं असतील, परिवार असतील, तरी या संदर्भात साहेब की जो काही असेल त्याची सखोल चौकशी करून आमच्या संबंधित ज्या काही 2 भगिनी आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आज आम्ही सर्व समाज बांधव आणि समस्त सामाजिक विविध संघटना यांच्या वतीने तुम्हाला निवेदन देण्यासाठी आलो आहे.